वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शरीरं मे अत्र्यनुसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेय जगद्गुरुं पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं माधवी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं वन्दे श्रीचक्रधरं श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणि महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी जय जय चक्रधर जय जय चक्रधर महाभद्राचार्य श्रीनाथदेवा नमस्कार आघोर महानुभावा नमस्कार आघोर महानुभावा सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय।
नाव घ्यावं लागतं, नाव घ्यावं लागतं. या, या. पहिलं नाव तुमचं आहे, लेडीज फर्स्ट. अहो बरोबर घेता येतं. हा घ्या. रात्री झोपलो आता कशी काय उठायचं? जवळ 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 जा. अगोदर मी माझा परिचय देतो. मी लोणावळकर बाबांचा शिष्य. गावाचं नाव गोराडी आहे. तहसील नेपाळनगर, जिल्हा बुरहानपूर. बुरहानपूर. हो. तसं आम्ही MP च्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असल्यामुळे आम्हाला हिंदी पण आहे, थोडी मराठी पण आहे, मिक्स होते म्हणून. तर माझे गुरुबाबा परमपूजनीय पट्टाधीश महंत प्रकाश सरांनी श्री लोणावळकर बाबाजी यांचे पण गुरु बाबाजीच आहेत. आत्याबाईचा आहे यांना. तर मी तेव्हा माईकवर बोललो नाही आणि नाव घ्यायचं म्हटलं तर मिक्सिंग होते त्याच्यात. बाबा मला बाबांनी आता गुरु आज्ञा मानावी लागेल. तर मी थोडं करून पाहतो कोशिश. तर हिंदीमध्ये चालते. चालते चालते, राष्ट्रभाषा आहे. देखिए यहाँ पर छिंदवाड़ा जिले से हमारे भजन मंडली के लोग आए हैं. और जैसे ही उनको मालूम पड़ा कि मैं बुरहानपुर का हूँ, मध्य प्रदेश का हूँ, तो उनका प्रेम मेरे प्रति जग गया और उन्होंने बोला कि भाई आपका आकर वैसा परिचय हो. अब मैं एक नाम के 14वीं का चांद जिसने जिसने देखा है, 14वीं का चांद जिसने जिसने देखा है, मेरे पंच अवतार आणि गुरुवर्यों के सहयोग से मुझे मिली है इसी जीवन रेखा. म्हणजे जीवन रेखा नाव आहे काय? हो हो हो. मला वाटलं काय आपलं शेरच म्हणलं काय. द्या आता ताई जवळ. नुसतं नाव तर घ्या. ज्यांचं नाव काय तेवढं सांगा बघ. आज मान असतो तो घ्यावा लागतो. आता एवढा संसार करायला लाजायचं काय काम नाही. दासपुत्र मोहनपाटलांच्या नावाचा घातलाय मी मंगळसूत्र. वा वा वा. वाजवित मुरली छान रे प्रभू, वाजवित मुरली वाजवित मुरली छान रे प्रभू, वाजवित मुरली Hare Krishna
अभिजित अभिजित आवाज देऊ नका. अखिल भारतीय पंचकृष्णा प्रबोधन परिषदच्या वतीने संपन्न होणारा पंचकृष्णा मंदिर उद्घाटन सोहळा, कलशारोहण, मूर्ती स्थापना, पंचावतार उपहार आणि अनुसरण विधी असा हा पंच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना गेले 4 दिवस आपण अलौकिक श्रीकृष्ण कथेचा आस्वाद घेत आहात आणि आजच्याच दिवस आहे बरं का. आज जरा लवकर सुरू झालंय मला वाटतं नेहमीपेक्षा, नाही का? त्याच्यामुळे मला वाटते बरेच जेवायचे राहिले तो आता माग. भगवंत कुठं आले? काल आपण सांगितलं भगवंत कुठं राहत आहेत? कुठं? बुलढाण्यात? हा, द्वारकेत. मला वाटलं का बुलढाण्याला. बुलढाण्यात येणार आहे 31 तारखेला. तर भगवंताचं अलौकिक चरित्र ऐकत असताना एक आमच्या तपस्विनीचा शिष्य, नाव त्याचं कृष्णा गुरु लोणारकर बाबा. अरे कृष्णा, बरोबर आहे ना? हो हो. या पोराचं जरा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यांनी बाबावर एक गीत तयार केलं होतं आणि त्याला म्हणायचं होतं पण राहून गेलं. माझे बाबा हसतात कसे, माझे बाबा हसतात कसे गोड गोड फुलासारखे, बोलतात कसे तर गोड गोड मधासारखे. लई लहान मुलगा आहे बरं का. माझे बाबा हसतात कसे गोड गोड फुलासारखे, बोलतात कसे तर गोड गोड मधासारखे, दुःखी जीवावर धरतात प्रेमाची सावली, दुःखी जीवावर धरतात प्रेमाची सावली, आजाराची घेतात काळजी आईसारखी, निराधारासाठी होतात आधार आमचे बाबा, बोलतात बोल उपदेशाचे, ज्ञानाची गंगा उद्धार करती आम्हावरे, सुसंस्काराने घडवतात आम्हा ते, दाखवूनी जीवनाचे ध्येय खरे, बोट धरूनही चालवतात परमार्गाते, म्हणून कोटी कोटी दंडवत त्या माझ्या परमेश्वराचे, आणि ज्यांनी ज्ञान दिले त्या गुरुवर्य श्री मोठे बाबाचे. अरे बाळा उभा राहिला, दंडोत्तर सगळ्यांना, दंडोत्तर. मला नाही रे तिकडे पब्लिक बरोबर तिथून कर सगळ्यांना टाळ्या वाजवा. त्याचं नाव ते पोरावून मला आठवलं, एक 16 वर्षाचा घोडा, आपला घोडा चालू घोड्यावर बसल्यामुळे त्याचं लग्न झालं. आता हे बाळ किती सुंदर बोललं कृष्णा, नाही का? खूप सुंदर बोललं. तर हे थोडस अर्धवट होतं. याला स्वतःला काही कळत नव्हतं आणि दुसऱ्याने सांगितलेलं ऐकत नव्हतं, असं हे पोर होतं. आणि 16 वर्षाच्या नंतर 18व्या वर्षी त्याचं लग्न झालं. पण जरा चातुष्य कमी होतं महानुभावांच्या भाषेत. स्वतःला कळत नव्हतं, दुसऱ्याने सांगितलेलं ऐकत नव्हतं. त्याचं लग्न झालं 18व्या वर्षी, म्हणून पत्नीला आणायला सासरवाडीला निघाला. मग आईला माहित होतं की 2 गुण कमी आहे त्याच्याकडे, 2 गुण कमी आहेत. याला स्वतःला काही कळत नाही, दुसऱ्याने झालेलं समजत नाही. अरे बरे, सासरवाडीला गेल्यानंतर जावयाचा मान मोठा असतो. तिथं गेल्यानंतर माणसासारखं वाग. आलेल्या समोरच्या लोकांना नमस्कार करायचा, नमस्कार म्हणायचं. मग त्यांना विचारायचं तुमचं लग्न झालंय का, तुम्हाला मुलं बाळ किती आहेत, अशा व्यवहारिक गप्पा मारायच्या.
आई म्हणे सगळं मी ध्यानात ठेवेल, तू काही काळजी करू नको. हे जसं सासरवाडीत गेलं, नेमकं ग्रामपंचायतीच्या समोर सासराच आला समोर. सासऱ्यालाच पठ्ठे म्हणला, तुमचं नाव काय? आता सासऱ्याला वाटलं की जास्त पंचनामा होणार आहे. आम्हाला सांगितलं म्हणे रामदास तुकाराम पाटील. म्हणे का हो तुमचं लग्न झालंय का? आता सासऱ्याला वाटलं अजून पंचनामा झाला. म्हणे हो झालंय झालं. मग तुम्हाला मुलं बाळ? आता जास्त पंचनामा व्हायला नको म्हणून त्याला घेतला. रानामध्ये वस्ती होती. आता वस्तीवर काय होतं, आपणाची आपलं पाचटाची झोपडी. तिथं काय आईने सांगितलं होतं जावयाचा मान मोठा, उंच असणी बसायचं. आता तिथं ना खुर्ची ना टेबल ना गादी ना का, हे बाजरीच्या कणगीवर जाऊन बसलो. अरे खाली ये खाली ये खाली ये. सासऱ्याने बळजबरी खाली घेतला. म्हणे वर जाऊन का बसले? म्हणजे माझ्या आईने सांगितलं की उंच असणे बसायचं. आईचाही पंचनामा करून टाकला. घराच्या पाठीमागे एक नदी वाहत होती. नदी मग हा आपल्या मामाला सासऱ्याला म्हणतो, म्हणे का हो मामा ही नदी कोणी खोदली? म्हणे नदी. आता घ्या गंमत, नदी कोणी खोदत असतं का? मग सासरा म्हणला बाबा देवाने केले सगळे, देवाने खोदली. म्हणे देवाने खोदली हे मला पटलं, पण या नदीतली माती काय झाली? म्हणे माती. आता तोवर मामा सहन करी. आणि अर्धी तुमच्या बापाने खाल्ली ना अर्धी माझ्या बापाने खाल्ली, म्हणून गोड पोरगी तुम्हाला दिली. म्हणजे संस्कार जर घडवायचे असतील तर बालपणापासून घडवायचे असतात. आमच्या कृष्णाने ह्या वयामध्ये बाबावर गीत तयार केलं म्हणजे किती आश्चर्य. आणि ज्याचं नाव चाललंय, ज्याचे चरित्र चाललंय, ज्याची कथा चालली, त्याचं त्या बाळाचं नाव आहे कृष्णा, नाही का रे? आईने शिकवलं सगळं. पुन्हा एकदा टाळ्या. दुर्लभ ब्रह्माविता, अहो दुर्लभ ब्रह्माविता. समुद्रामध्ये द्वारका वसवली. समुद्रात लाटांचा आवाज, होय समुद्रात
लाटांचा आवाज. हो, हो. थंडगार वारं. आणि अशा द्वारकेमध्ये भगवंत राज्य करत होते. आणि आपण काल ऐकलं 16,000 राजकन्या मुक्त केल्या. किती? 16. या 16,000 राजकन्याबरोबर भगवंतांनी लौकिकदृष्ट्या लग्न केलं. आज विचार करा, एवढ्या सगळ्या महिलांना घेऊन भगवंत द्वारकेमध्ये आले. आता आपण प्रपंचामध्ये पाहतो 2 बायकांना फजिती आहे का? पण इथं 16,108 महाल. किती महाल? अलौकिक. 16,108 महाल. आणि प्रत्येक महिलाची राणीची व्यवस्था महालामध्ये केली. सुगंधवनिता वस्त्रम गीततांबूल भोजनम शय्याच भूषणम चैव अष्टभोग प्रकल्पिता. कुठली वनवा नाही, सगळी सुविधा. सुगंध 16,108 या महिलांची व्यवस्था. आणि भगवंताचा हा तुमच्या आमच्या लौकिकदृष्ट्या प्रपंच पाहून स्वर्गातल्या देव लोकांनी तोंडात बोट घातली. अरे बाप रे, एवढा महाल, एवढे महाल, एवढ्या स्त्रिया. देव लोकांचं तर जाऊ द्या. नारायण 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 कोण म्हणायचं माहितीये का? अर्ध्या भोपळ्याचे खजिनदार. नाव त्यांचं नारद मुनी. हे नारद मुनी तिन्ही लोकांमध्ये फिरत होते, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. आणि वैशिष्ट्य असं होतं, कळ लावण्यामध्ये नंबर 1 पटायत. कुठं काही कळ लावून देतील सांगता येत नाही. असे नारद मुनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि ब्रह्मदेवाचीच मानसकन्या आमच्या भगवंताची पट्टराणी सत्यभामाताई. पर्यायी हे दोघ जण कोण झाले? कोण झाले? मला ऐकू येत नाही. हा, मामी बहीण, बहीण भाऊ. हा, असे नारद मुनी द्वारकेत आले. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आवाज उभे राहणार 2 मिनिटं. आज बाबा परत कौतुक करायला आले बर का. जे गोधडी झोपलेत ना, मग अशी फोन केला तर बाबा 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 बाबा. नाही पण मंडप भरलंय नाही का?
मग अशी गीतापारायण झाली तेवढी गर्दी आहे ना. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड बाबांचं टाळ्यांचे जरा स्वागत. बाबा काले आले. अहो म्हणे मला थोडस ऐकायचं, तुम्ही लगेच उठून दिलं म्हणे. म्हणलं बाबा 2:30 वाजता उठतात, तुम्हाला सगळ्याला उठवायला येतात. कारण धाये तो खाई जे पाये तो निजी जे तैसे नव्हे की बाई, पश्चात पहारे उठिये तो सारस्वत काळ, देवता हृदयाशी. भगवंत आपल्या हृदयाजवळ येतात. म्हणून बाबाला वाटतं जशी आई आपल्या बाळाला हृदयाला धरते ना, अशाच पद्धतीमध्ये भगवंताचा तो एक काळ आहे. आणि त्या काळामध्ये जर उठलं आणि भगवंताचं जर नामस्मरण केलं, चिंतन केलं, तर भगवंत आईच्या पेक्षा लाखो पटीने आपल्याला प्रेम करतात. म्हणून एवढे कष्ट घेतात. पुन्हा एकदा काय आता पहाटे 3 वाजल्यापासून कार्यक्रम जो सुरू होतो तर रात्री 10 वाजेपर्यंत, 11, 12, 1 आणि 2 म्हणजे 4च तास तुम्ही आम्ही सगळे रिकामे होतो. म्हणजे झोप किती मिळते? 4 तास. त्याच्यामुळं कुंभकर्णाला वाटलं यावं का नाही तर बुलढाण्यामध्ये काय माहिती, तो बिचारा इथे यायलाच तयार नाही. 2012 साली महावाक्य प्रवचन निर्वचन सोहळा श्री क्षेत्र शेंदुर्णे येथे मोठ्या दिमाखात पार पडला होता. हजारो साधू संत त्या ठिकाणी पोहोचले होते. आणि तिथे माझं 5 दिवस संगीत भागवत झालं. त्यानंतर पुन्हा बाबांचा पोथीचा कार्यक्रम 2017 साली झाला. तिथेही मी 5 दिवस संगीत भागवतात होतो.
एकदा बुलढाण्यालाही झाला, पण बाबा यावेळेला म्हटले भागवत करायचं नाही, अलौकिक श्रीकृष्ण लीळा, म्हणजे लौकिकापेक्षा वेगळ्या, आणि त्या लौकिकातली लीळा आता चालली होती. लौकिक लीळेमध्ये कोण आलं होतं? नारायण नारायण नारायण. भगवंताने आपल्या भक्ताचं स्वागत केलं. नारद मुनी कसं काय येणं केलं, कसं काय येणं केलं. आता कसं काय येणं केलं म्हणल्यानंतर 25 तारखेपासून आपल्याला सकाळी चहा आहे, नंतर नाश्ता आहे, दुपारी पंगत आहे, परत 4 वाजता चहा आहे, आणि संध्याकाळी परत पंगत आहे. सगळ्यांची व्यवस्था आहे की नाही? पण या नारदाला तिन्ही ठिकाणी फिरायला लागल्यामुळं याला घर नव्हतं, प्रपंच नव्हता, त्यामुळं भिक्षेवर बिचारा जगायचा. चांगली गोष्ट आहे ना, भिक्षा तर अमृत आहे. पण हा भगवंताला काय म्हटला, म्हणे मी वेगळ्या कारणासाठी आलोय. आता भगवंत आता ते तर सर्वच नव्हते, पण वेगळं कारण काय होणार म्हणे, बोल. अरे म्हणे देवा, तिन्ही ताळामध्ये फिरतोय, लय फजिती, आंघोळीची पंचायत, कपडे धुवायला कोणी नाही, खाऊ घालायला कोणी नाही, लय 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 दैना चालली माझी, लय दैना चालली. मग भगवंत म्हटले मग प्रपंच करा. म्हणजे प्रपंच कशाला करायचा म्हणे मग या 16,000 मधली एखादी देऊन टाका. गेला तर गेला, त्याच्यातच मागे. भगवंत म्हटले अहो असं काय करता, मी त्यांचा पती आहे, मी त्यांचं पालन करताय, मी सांसारिक जीवन भोगत नाही त्यांच्याबरोबर. असं नका करू. त्या बिचाऱ्या महानुभावांच्या भाषेमध्ये फार पुण्यवान होत्या, म्हणून त्या भगवंताच्या स्त्रिया झाल्यात म्हणे. दुसरं काही बघा नाही म्हणे, आता या 16,000 एखादी देऊनच टाका म्हणे, जाऊ द्या, काय फरक पडणार आहे, 16,107 राहतील म्हणे, आणि एक मला दिले काय होते. बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, गेला तर गेला, ज्याच्या भरोशावर जगत होता त्याला त्यातलेच होम मिनिस्टर द्या माहिती त्याची. भगवंत म्हटले असं करा, 16,108 महाल आहे, 16,108 महालामध्ये मी जिथं तुम्हाला सापडणार नाही, जिथे मी तुम्हाला दिसणार नाही, ती तुमची पत्नी पत्नी. आता नेनो श्रीकृष्णाच्या लीळा, अलौकिक लीळा, कुणाला काय करतील काही सांगता येत नाही. रूपहारीने धरिले
मागितले. मला एक श्रेय द्या. भगवंत म्हटले, मी जान सदनी तिथीला कामिनी घेऊन जा ठरले. ज्या महालामध्ये आम्ही नाहीत ना ती तुमची पत्नी. आणि गंमत अशी, नारद मुनी घाई मध्ये एका महालात चालला तर भगवंताचं मस्तपैकी मंगल स्नान चाललंय. तिथून नारद मुनी दुसऱ्या ठिकाणी गेला तर भगवंताचा मस्तपैकी तुमच्या आमच्या भाषेत नाश्ता चाललेला. तिसऱ्या ठिकाणी गेला तर लगेच तिथं भगवंत मंचकावर बसलेले आहे. चौथ्या ठिकाणी गेला तर भगवंत त्या स्त्रियेशी बोलतायत. प्रत्येक ठिकाणी भगवंत, प्रत्येक ठिकाणी भगवंत. ते धावत धावत या महालातून त्या महालात, त्या महालातून त्या महालात, त्या महालातून त्या महालात. आणि गंमत अशी झाली, बहिणीच्या घरी श्री हरी नाही. कुठे राहायचं? बहिणीच्या घरी श्री हरी नाही. बहिणीच्या घरी श्री हरी नाही. घामाघूम झालेला नारद मुनी सत्यभामा ताईच्या महालात गेला आणि पाहिलं तर भगवंत बेपत्ता. अरे दादा दादा कसं काय आला? मधीच टपकला. अरे बाबा, राखी पौर्णिमा नाही का, भाऊबीज नाही, मधीच कसं काय आला? आता काय सांगत काय नाही. जाता जाता मग घामाघूम का झाला एवढा? बस जरा गोड पाणी घे. अरे काय झालं तुला? बस ना. लटलट लटलट का पाहायला लागला. म्हणे आता ताई लई चूक झाली म्हणे माझी, आता जाऊ दे, मी आलो तर आलो. नाही नाही, सांग म्हणे कशासाठी आला. आणि बहिणीच्या घरी श्रीहरी नाही तेथेच मन मुरले. आणि मग मात्र म्हटला, अरे काय रे बाबा, कुठं जेवतोय तर कुठं बसतोय तर कुठं मंचकावर तर कुठं काय. आणि नेमका माझ्या ताईच्या घरी कसा काय तो गडप झाला रे. दोष घडला की नाही? दोष घडला की नाही? मग म्हणतोय, देवा श्रीपती सांगावो होती. देवा श्रीपती सांगावो होती. बापा माझाशी घडले. सांगा हो युक्ती आपा मजाशी घडले. बाबा म्हटले ना परवादिवशी काय करायचे? प्रायश्चित करायचे सगळ्यांनी. प्रायश्चित. प्रायश्चित का करायचं? आपल्या पापाचं पुरस्करण करण्यासाठी. देवाला साक्षी ठेवून बाबा वकील आहेत. बाबा वकील आहेत. बाबा सांगते त्या पद्धतीत आपण दोष बोलायचे. आणि त्या दोषातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागतं? काय करावं लागतं? मग कधी होणार आहे प्रायश्चित? कधी? काय कधी येणार? मग अशी सांगितलं ना. तसा हा नारद मुनी म्हणला, देवा श्रीपती सांगा हो युक्ती पाप मजाशी घडले. एवढं कुठं बहिणीच्या ठिकाणी. आणि असं याला म्हणे मला काहीतरी उपाय सांगा. आता भगवंतही काय सांगा. यशोदेचा कृष्ण नाटकी काय
सांगितले प्राश्चित हरिने सांगितले. म्हणजे या पापाचं प्रायश्चित जर तुम्हाला करायचं असेल तर विना काढून ठेवा, यमुना नदीमध्ये जा, ओराळ्याच्या पाण्यामध्ये जा आणि तुमचा नारायण नारायण मंत्र बंद. नारायण नारायण मंत्र बंद. मग काय म्हणायचं? नरहरी नरहरी नरहरी. प्रायश्चित घ्यायला गेला, ओराळ्याच्या पाण्यात गेला आणि नरहरी नरहरी नरहरी. नरात हरण झालं, नगाची नारळी झाली. बरी नवे थटा बरी नवे थटा, भल्या भल्याशी लागला बट्टा. बरी नवे थटा बरी नवे थटा, भल्या भल्याशी लागला बट्टा. गोविंद बोलो हरी. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल धनाधन दे धनाधन. यमुना जळी मारा पोटकोळे आणि हालेने सांगितले, नारद कुबुद्धी झाला तो नारदी. नारद कुबुद्धी झाला तो नारदी. पुत्र बहुत जन्मले, पुत्र बहुत जन्मले. किती पोरं? किती? 6. किती? 60 पोरं झाली. 60 आणि एक कारठी झाली. तुम्ही म्हणताल बाबा कारठी म्हणता, एक मुलगी झाली. 60 पोरं आणि एक मुलगी. तुम्ही पंचांग पाहता ना, ब्राह्मण पंचांग सांगतो. पंचांगामध्ये 60 संवत्सर आहेत. किती? 60 संवत्सर म्हणजे नारदाची पोरं. आणि 61वी मुलगी असल्यामुळं कपिला नाव तिचं होतं. काय नाव होतं? कपिला. भगवंताची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, हे ऐशी उघडी नांगडी दिसत असती, हे ऐशी उघडी नांगडी दिसत असती, पण याची वाट कोणी पाहू नये. याही एक अभिमानात ते जर क्षोभले होईल तर मा काही करा.
माझे जे तुम्हाला साधनवंत दिसतात ना, भिक्षुक दिसतात, तपस्वी दिसतात, तुम्हाला कदाचित ते आभाळ दिसत असतील, उघडे दिसत असतील, माझ्या भरोश्यावरती जगताय, भिक्षा मागून जगताय, पण याची वास कोणी पाहू नये, यांच्या वाटेला कोणी जाऊ नये. आणि जर जाल याही एक अभिमान, यांचा अभिमान घेणारा मी आहे. ईश्वरीचा मुंजा कसा म्हणू लहान, ईश्वरीचा मुंजा कसा म्हणू लहान, त्याचा अभिमान देवादिशी. म्हणून साधनावर प्रीती साधी गोष्ट नाही. अजून एक महत्वाचा कार्यक्रम 31 तारखेला, अनुसरण विधी. कोणता विधी आहे? अनुसरण. जे आपल्या तपस्वी गीता पारायण मगाशी करत होत्या, बालपणापासून महानुभाव पंथामध्ये प्रवेश, त्यांना शाळा शिकून हळूहळू स्तोत्र पठण, नंतर गीता. किती सुंदर मुली आमच्या तपस्वीने बाया गीता गात होत्या. गीता शिकायचं, नंतर सूत्रपाठ शिकायचं, आणि वय वर्ष 18 झालं की संन्यास घ्यायचा. नाके डोळी छान रंग गोरा गोरा पाण, नाके डोळी छान रंग गोरा गोरा पाण, न न न न न न न न न पुढं नाही म्हणायचं. 18 वर्षाची मुलगी कशी दिसत असणार, काय तिचे केस, काय तिची त्वचा, बघा ना तुम्ही. आणि अशा ऐन तारुण्यामध्ये पहिलं सौंदर्य केश ओपन, बांगड्या फोडून टाकायचे, सौंदर्य अलंकार करून टाकायचे. साधी गोष्ट नाही. म्हणून तपस्विनींचा टाळ्याच्या गजरात स्वागत. देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग, म्हणून 18 वर्षाच्या वयामध्ये ज्या तरुणी, 18 वर्षाच्या आपल्या तरुण वयामध्ये जे मुलं देवासाठी घेऊन या जोग, अवघा भोग ते गेला. आपल्याला कल्पना आहे का? भगवंताची मला एक लीळा आठवली हो. असं लग्नाचा कार्यक्रम होता. हातामध्ये बाया सजल्या होत्या, मोठमोठे अलंकार त्यांनी घातलेले, नाकामध्ये नथनी, गळ्यामध्ये चमचम करणारे दागिने, पायामध्ये पैंजण, कमरेला साखळ्या, आणि अशा त्या सजून धजून लग्नाला चाललेल्या असताना स्वामी एका गावाला होते, आणि एका गावाला असताना महादायसांनी सहज नुसतं पाहिलं. जी महादबला
तिने त्या लग्नातल्या वऱ्हाडातल्या स्त्रियांकडे पाहिलं, ते चमचमीत त्यांचे अलंकार पाहिले, त्यांचे पातळ पाहिली. हे पाहिल्यानंतर थोड्याशा मनस्वी जरा दुःखी झाल्या महादंबा. आणि दुःखी झाल्याबरोबर भगवंताचं लक्ष दिलं. म्हणे बाई, तुम्ही केश ओपन केले, तुम्ही अलंकार काढून ठेवले, तुम्ही कुठलंच नाही, एकदम साध्वी आहात. पण बाई गंमत आहात का? तुम्ही राजकुमारी, तुम्ही आमच्या राजकुमारी आहात. अरे टाळ्या! हा, साधी गोष्ट नाही त्याकडनं. बाई, ज्या ज्या दिसतायत ना तुम्हाला, त्या सगळ्या नरकाला जाणार आहे. तुम्ही आमच्या जवळ येणार. अंगाईत शरणालिया काही मरणाचे. म्हणून तर सांगतात, हे सगळं घडण्यासाठी भगवंताची भक्ती करा. पुस्तक फार प्रसिद्ध आहे श्रीकृष्णावर. श्रीकृष्ण कोण आहे आणि परमेश्वराची पूर्ण ओळख करून घ्या एकनिष्ठपणे. जैशिका पतिव्रता, जैशिका पतिव्रता अनेक धर्मनेने सर्वथा सर्व व्रतदान कथा पतीच घरणे. पतिव्रता स्त्री कशी असते? अहो पतिव्रते जैसा प्रकार, मध्याजिमाम नमस्करो मामे वैशशियुक्तेव महात्मानं मत्परायण. अलौकिक चरित्र आपण ऐकलं. भगवंताची चेष्टा करायला गेला तर नारदासारख्याला भ्रष्ट व्हावं लागलं. हो हो, सांगण्याचं तात्पर्य हे अलौकिक लीला आहे. पण हे सर्व घडण्यासाठी, हे सर्व प्राप्त होण्यासाठी काय आहे? म्हणे दान. भगवद्गीता सांगते, देशे कालेच पात्रेच, देशे कालेच पात्रेच तद्धानं सात्विकं श्रुतं. देश काळ वर्तमानाला अनुसरून दान करणं फार गरजेचं आहे. आता या दानामध्ये अनेक दान आहे. भूमिदान आहे, पुत्रदान आहे, सुवर्णदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे. इतकंच काय, नेत्रदान सुद्धा आहे, देहदान सुद्धा आहे. आणि सगळ्यात राहिलं महत्वाचं, मतदान सुद्धा आहे. बरं, सर्वात श्रेष्ठ दान आहे अन्नदान. पण हे घडण्यासाठी काय पाहिजे? अन्नदान. महानुभाव तत्वज्ञान सांगतं अन्नदान करायचं,
पण नेर येतो पावलेले करायचं. कसं करायचं? ईश्वरार्पण बुद्धीने. आहे तो भूतभजन ज्ञानाप्रती साधन, आहे तो मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. नेर येतो. देवाला वेळा व्हायचा पण येडा नाही व्हायचा. आपण विडा वाहतो का येडा वाहतो? बाबा येडा कसा असतो? येडा मुकानार खऊट खारी कुचकी सुपारी लवंगा वेलाची नुसत्या काढ्या खिशात पुन्हा पुन्हा हात घालायचा. वाळलेली 2 पानं हिडा हिडा आहे आणि घ्यायचा हातात. देवा या माझ्या इड्याचा स्वीकार करून मला माझ्या बायकोला पोरांना सोरांना गुरांना ढोरांना. तो काय तुमच्या गावणीचा नोकर आहे? वेडा हो. वेडा कसा व्हायला पाहिजे? विडा जाओ चक्रधरा तुम्ही विडा जाओ याला म्हणतात वेडा. काय म्हणतात? वेडा प्रत्येकाने वाहवा. आपल्यामध्ये पद्धत आहे. जाळीच्या देवाला गेलं का? जाळीच्या देवाला गेलं का? मग आपण असं वेडा घेतो स्थानाला. आता मग याडी वेडा वाहताना तो त्याला हात, तो त्याला हात, तो त्याला हात. पत्रम पुष्पम फलम तोयम. खिशात मात्र हात घालायचा नाही. हाताला हात, हाताला हात. म्हणलं गाव ज्याने वेडा व्हायला त्याने 11 रुपये ठेवले, 21 रुपये ठेवले. हे ठीक असतात पण तुम्ही मिळत साहेब काय म्हणले संतोष कोणी? कमरा पाहिजे का? आता तुम्हाला हसवतो जरा बघा. एक तर पण नुसता हाताला हात लावायचा, खिशात काय हात घालायचा नाही. आता जाळीच्या देवाची यात्रा 9 फेब्रुवारीला आलेली आहे. सगळ्या महाराष्ट्रातून गाड्या गाड्या. कुणी आपली प्रायव्हेट गाडी, कुणी लक्झरी गाडी, कुणी कशा, कुणी पदयात्रा सुद्धा आता जाळीच्या देवाला पोहोचणार. पण एक पठ्ठ्या असा होता खिशात तर हात काय घालत नव्हता. पण कुणाची गाडी देवाला नेली. मला येऊ द्या तुमच्या बरोबर. नाही बा, आमची सीट फुल झाली. अरे मी आहेच केवढा बारीक कोपऱ्यात बसतो. आता हा पोपट्यात पुढं कोपऱ्यात. मग गाडी निघाली. मग निघाल्यानंतर कधी खिशात हात घालावता नाही. त्यांच्याच बरोबर नाश्ता, त्यांच्याच बरोबर चहा पाणी. आणि आले बुलढाण्याला लोणारकर बाबांच्या आश्रममध्ये. सगळे लोक बाबाला 100 रुपये देऊन भेटायचे. हात खिशात हात घालायचा. बाबाला वाटलं नाही घाललं, जाऊ दे नाही जाऊ दे. कुठंच नाही. चांगलं 10 दिवस फिरायचं, खिशात हात घालायचा नाही आणि परत वापस. यात्रा करून आलो मी, यात्रा करून आलो. पुन्हा पुढच्या वर्षी निघाला तसंच. देव म्हणाले फोकट्या दिसतोय. एका ठिकाणी देव राहिला बा उभा. पायामध्ये जेव्हा त्यांनी घातला नगरी जोडा, अंगामध्ये नाशिकची बंडी आणि डोक्यात पुणेरी पगडी घालून आशिक काठी म्हणून वारायला देव. आणि
बापरे, मला इथं सुद्धा ओळखतोय म्हणे, कमाल आहे बाबा. एका माणूस तर नाही तेच कुठे दिसतोय. वा वा वा, काही समजणार आहे. तुम्ही मला ओळखता म्हणजे चांगलं ओळखतो. तुम्ही किती हाताला हात लावता ते. आश्रमात जरी अरे नको यांना असू दे. अरे हा आश्रमात गेला तरी बाबाला काय पंक्ती तिथंच खातोय आश्रम वरपू. आणि अडवलं म्हणे मी तुम्हाला आता दान घेतल्याशिवाय सोडणार नाही म्हणे. मग म्हणे काय पाहिजे तुला? म्हणे 1 रुपया तुम्ही दान करा देव मला. 1 रुपया? आता मी आताच जायचं देवाला ठेवणार, काही शिल्लकच नाही म्हणे बाहेर. पण तुमच्या अजिबात नाही करणार. नक्कल करताना अक्कल नाही गेली पाहिजे, अक्कल आली पाहिजे. काय बोलत होतो मी? काय बोलत होतो? पिंपळगावकर, निपाणी पिंपळगाव. अरे काय संजीव भाऊ, तू तरी सांग. हा, पण आता मी रुपया घेतल्याशिवाय काय सोडणार नाही. तो पठ्ठ्या होता. म्हणलं बाबा, तू जर रुपया घेणार सोडणार नाही आणि तुला जर रुपया घ्यायचा असेल तर मी महाराष्ट्रात अमक्या जिल्ह्यात अमक्या तालुक्यात अमक्या गावाला राहतो आणि यायचा तर ये रुपयासाठी. याची तीर्थयात्रा आटोपली. हा जाऊन पोहोचला, सकाळी ओट्यावर येऊन बसला आणि जो जायच्या देवाला भेटला होता तोच आला. अरे बापरे, येत आलं म्हणजे रुपया रुपया घेतल्याशिवाय काय हा जाणार नाही. पत्नीला बोलवतो म्हणे इकडे. म्हणे तो येतोय ना. कशाला येतात? म्हणजे कशाला येऊन लागले? म्हणजे रुपये मागायला आला. मग घेऊन टाकणार बिचारा आला इतक्याला. नाही, आपल्याला दान करायची सवय नाही. आपण मग काय करता? तो येऊन बसल्यावर म्हणे मी मरायचं सोंग घेतो म्हणे. आता तुम्ही मरायचं सोंग घेतलं तर मला रडायचं सोंग घ्यावं लागेल. तो पण हे आडवं झाल्या बरोबर बाईनी लगेच पंचम स्वर लावला ना. एवढे देव करून आले ना, आणि देवाने तुम्हाला कसं उचललं ना. आता माझं कसं होईल ग बाया? त्या पोरासारा आता हिचा आवाज ऐकल्यावर हौसाबाई, कौसाबाई, जरूबाई, दारूबाई सगळ्या गोळा झाल्या. म्हणे बाई हे कसं झालं ग बाई, कसं झालं ग बाई? आता बाई एवढे देव देव करून आले मी गेले ना म्हणे. एवढे देव देव करून आले मी गेले ना म्हणे. तेवढ्या ते हुशारबाई म्हणजे जन्माला आलेल्या माणसाला मारावंच लागते म्हणे. राजा असं का रंग असं का गरीब असं मारावंच लागते म्हणे. मेले ना मरू दे म्हणे, आता पुढची तयारी करा. तोपर्यंत जायचं देवाला भेटलं येऊन बसलं ना वाटेवर. गावातला शहाणा माणूस त्यांच्याजवळ गेला म्हणे, का हो तुम्ही आमच्या परिचयातले नाहीत, नात्यातले नाहीत, गोत्यातले नाहीत, तुम्ही कसे काय आलात? म्हणे आम्ही जसे स्वामी म्हटले होते आम्ही नवरीकडले नाही, नवरदेवाकडले पण नाही, तसं आम्ही तुमच्या नात्यातले नाही, गोत्यातले नाही. पण ज्यांना भेटायला आलो ते आता मेले, मग मौत केल्याशिवाय मी तरी कसा जाऊ? तोपर्यंत बायाने 3 दगडावर हांडा ठेवला पाणी गरम करायला. खालून जेव्हा सरपण लावलं बायाने बघावं नाही, चहा उकळल्याच्यावर पाणी झालं. आणि काय म्हणे इसन घालत नाही त्याच्यात मड्याला आंघोळ घालतात. खरं का? काय म्हणे इसन नाही घालत. त्या 2-4 बायांनी जसा हंडा उचलून आणला, याला जसा बाहेर काढला, वरून जेव्हा पाणी वाचायला सुरुवात केली, आता आयो पण म्हणता येईल आणि बाबू पण म्हणता येईल. आंघोळ घातली, टेकडीवर टाकला. म्हणे योगेश दादा जाळीचे देऊन आले, आता याला वाजत गाजत न्यावं लागेल तरी.
चौघाच्या खांद्यावर घेतला, उचलला, भैदीमध्ये वाजत गाजत गेलं, स्मशानात गेले. सरण रचलेलं होतं, सरणावर याला जाऊन ठेवला. त्यानंतर वरून लाकडं टाकली. तरुण पोरं म्हणलं लईला वाढव, याला चांगले म्हणे राखेलचा डबा होता आणि ट्रॅक्टरची टायर टाका म्हणजे जाळायला. एवढी लाकडं अंगावर पडली तरी गपगार तसंच. शेवटी पोराच्या हातात भडागणी दिला, सरण पेटलं, भडा भडा, तरी हा गपगार तसाच. देव म्हणला धन्य झाली, रुपया सुटला. सुटला म्हणल्यावर लाकडं बाजूला फेकली, पट्ट्या उठला. दान हे घडलं पाहिजे. दान हे घडलं पाहिजे. अहो जे दुर्लभ ब्रह्मादिका, अहो जे दुर्लभ ब्रह्मादिका, राधे रुपयादार आणि संतोष पुणे तुम्ही राजेवर मला दिसतच नाही ना. काहून राजेवर कधी बसले तुम्ही दिसतात का? काहून यायला लावता या नावर वराडी भाषा आहे वराड नाही आता ते वराडचीच आहेत ना. हा कुठे झालो आपण आता 20 लोक जो म्हणेल तुम्ही सर्वांनी म्हणायचं पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. ज्याने कंजूसपणा केला ना करायचा नाही. सहस्र गीता पाठ चालला येत आहे. गीता पारायण किती हजारोच्या वर पारायण होऊन गेले आतापर्यंत.
जोरात. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. वा वा वा, टाळ्या वाजवा तुमच्या नावाने. पान वहा, फूल वहा, फळ वहा. फळ नसलं तर तोयम, पाणी तरी मला वाहिलं. पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्त जर श्रद्धापूर्वक वाढीत असेल, वाहत असेल, अश्नावी प्रयतात म्हणा. भगवंत अत्यंत खुश होतात. मात्र पान, साधं पान, नागिरीचं पान वहा, कोणत्याही झाडाचं पान वहा, शक्य असेल तर जरा थोडंसं फूल व्हा, अजून जरा परिस्थिती चांगली असली तर फळ व्हा, आणि हे तिघही जरी नसलं तरी तोयम, पाणी जरी वाहिलं. आपल्याला कल्पना आहे का पाण्याची गंमत? द्वारकेला श्रीकृष्ण महाराज, रुक्मिणी माता, सत्यभामा, मित्रवंदा सगळ्यांचं मस्तपैकी तुमच्या आमच्या भाषेत भगवंताचं द्वारकाधीशाचं राज्य चाललेलं होतं. आणि कर्म धर्म संयोगे धर्मराजांनी झक मारली आणि जुगार खेळला. नाही कळलं? झूज खेळला, जुगार खेळला. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. मामाने फसवलं. काय नाव मामाचं? शकुनी मामा. पहा दैवाची गत आहे न्यारी, पहा दैवाची गत आहे न्यारी. पाठी असून हे काय कळलं का तुम्हाला? पहा दैवाची गत आहे न्यारी, पाठी असून या देव. पांडव, मग पांडव 12 वर्ष वनवासाला निघाले, राजवस्त्र टाकले अंगी. द्रौपदी ताईने सुद्धा भारी भारी साड्या पातळ तिथं ठेवली. सोनाळकर बाबाला म्हणा फक्त आज जरा एक 5 ते 7 मिनिटं जरा उशीर होईल, क्षमा करा. चालेल ना? सांगण्याचं तात्पर्य. आणि भगवंताला ही गोष्ट कळाली. द्वारकाधीश भगवंत आले. धर्मराजा, अरे प्रत्येक गोष्ट मला विचारून केली. जुगार खेळताना माझा सल्ला घेतला नाही. भगवद्गीतेमध्ये आहे ना, द्यूतम छलयताम अस्मी, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग. द्यूतम छलयता
बस मी पिंपळगाव निपाणी येथून महिलेकडून कालच्या श्रीकृष्ण रुक्मिणीच्या लग्नाला किती आहे 51 रुपयाचं काय म्हणतात तुमच्या भाषेत? हा आहे. हा टाळ्या वाजवा. पिंपळगाव निपाणी तालुका निफाड जिल्हा नाशिक. आणि नंतर सूचना तुम्हाला प्राप्त होईल पण कथेवर मी आलेले परत व्यथा होऊ नये. भगवंत म्हटले प्रत्येक बाबतीत माझा सल्ला घेतला मात्र झूज खेळताना माझा सल्ला घेतला नाही. तुम्हाला वनवासाला जायची पाळी आली परंतु शेवटी योगक्षेम मोहाम्या तुमचा योगक्षेम तुमचं जबाबदारी मी देवानी घेतलेली तुमच्या सगळ्यांची मात्र आनंद भक्ती असली पाहिजे. म्हणून काय केलं द्वारकाधीश भगवंतानी द्रौपदीला एक थाली दिली. थाली सूर्याकडून थाली थाली म्हणे बाई हिची गंमत आहे तुला गॅस सिलेंडर नको सरपण नको चूल नको काही नको फक्त सूर्योदय झाला का तिला म्हणायचं भात दे श्रीखंड दे बासुंदी दे जिलेबी दे काढत होता. 500,000 किती माणसं जेवण पण ताई एकदा तू जेवली आणि सूर्यास्त झाला की थाली उघडी करून ठेवली की सूर्योदय झाल्याशिवाय ती अन्न देणार नाही. मग काय इकडं पांडव वनवासाला जरी होते तरी रोज बासुंदी म्हणू नका श्रीखंड म्हणू नका पुरणपोळी म्हणू नका आणि कुरड्या म्हणू नका सार भजे म्हणू नका लोणचे पापड म्हणू नका कढी म्हणू नका शिरा तोंडाला पाण्यात सुटलं रोज ती खाली. आणि अशाच पद्धतीमध्ये दुर्वास ऋषी 88 सहस्र ऋषी समवेत महिनाभर दुर्योधनाकडे राहिले आणि महिनाभर नाही का मार्ग राहतो तसा राहिल्यानंतर मग तो निघाल्यानंतर म्हणजे वरमगृही मागा काहीतरी तर दुर्योधन म्हणला आता आमच्याकडे तसं महिनाभर तुम्ही मार्ग ठेवला तुमचा तसे आता आमचे बंधू वनवासामध्ये आहेत म्हणे वनात आणि तिकडे जाऊन रात्रीची 10 वाजता पंगत मागा म्हणे घ्या. आणि हा दुर्वास ऋषी 88,000 ऋषींना घेऊन पांडव वनवासामध्ये असताना रात्री 10 वाजता जेवण मागितलं. आणि जेवण मागितल्यावर धर्मराज म्हटले अहो अहो ऐकलं का अहो अहो ते म्हणतात का हो अहो हे एवढे आले साधू संत ऋषी यांची व्यवस्था तुम्हाला माहिती ना. एकदा सूर्यास्त झाला थाली धुवून ठेवली की सूर्योदयाशिवाय अन्न नाही. आता हा तर महाक्रोधिष्ठ ऋषी आहे शाप देऊन आपल्याला भस्म करून टाकेल. मग आता काय केलं पाहिजे कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया वेळ का सगळ्या
द्रौपदीचा ऐकुनी धावा निघाला द्वारकानाथ रावणा भीतरी येऊनी काय वदला द्वारकानाथ ताई तू हाका मारली मी आलो. अरे दादा बरं झालं रे, मोठं संकट आहे बाबा. ते संकट फिंकटाचं मरू दे म्हणे. अगं तुझ्या वहिनीचं माझं झालं भांडण, तुझ्या वहिनीचं माझं झालं भांडण. भांडण झाल्यामुळं मी काही जेवलो नाही आणि मी जेवलो नसल्यामुळं मला भूक लागली. बघा आपली मराठी माणसं म्हणतात उघड्यापाशी नागडं गेलं सारा रात दिवाणी नेलं. तुझ्या वहिनीचं माझं भांडण झालं, मी जेवलो नाही, माझ्या जेवणाची व्यवस्था कर. अरे म्हणे दादा हे संकट पडलं म्हणून तुला म्हणजे बाकीचं काय नको सांगू. अरे तू माझी बहीण आहे ना, बहीण आहे ना तू माझी व्यवस्था कर. अरे म्हणे दादा तू तुझ्याच कृपेने जी थाली मिळाली बाबा, सूर्यास्त झाल्यानंतर त्याच्यातून अन्न येत नाही, आता काहीच शिल्लक नाही, अन्नाचा कण शिल्लक नाही. नाही नाही ताई मला भूक लागली म्हणजे लागली, मला खायला पाहिजे म्हणजे शेवटी द्रौपदी म्हटली दादा काहीच शिल्लक नाही. आणि शिल्लक जर असतं तुला कशाला बोलला काहीच नाही. अगं बघ काहीतरी असं थोडंफार. अरे दादा खरंच मी धुवून घेऊ. आणि ती थाली इकडे भगवंताने आज्ञा केली आणि ती थाली द्रौपदी ताईने हल्ली भगवंताच्या हातात दिली आणि भगवंताने नुसती अशी उपडी केली. एक भाजीचं पान चिकटलेलं होतं, एकच भाजीचं पान. पत्रम पुष्पम फलम तोयम. एक भाजीचं पान मिळालं, भगवंताने ते श्रीमुखामध्ये घातलं आणि तृप्तीचा ढेकर दिला. ताई मी तृप्त झालो आणि तृप्त झाल्यानंतर स्नानासाठी गेले दुर्वासा ऋषी. मायावी केले पांडव आणले आचारी. अन्न शिजविले भरपूर, वाळवंटा माझी बसली बंगता. आग्रह करी पांडव वाढवी. भगवंताने कृपा केली. कृपा केल्याबरोबर मायावी सगळे पांडव तयार झाले. तिकडं नदीवरच वाळवंटामध्ये लगेच अन्नही शिजल्या गेलं, लगेच पत्रावळी आणली. तेवढ्या सोनाळकर बाबा तिकडून धावून पण आले, म्हणजे बुंदी झाली का नाही मध्ये काय आले. आणि सगळ्याच पद्धतीमध्ये सगळे पांडव घेऊन तृप्त झाले. आपलं ऋषी मंडळी घेऊन तृप्त झाले, ऋषी मंडळी घेऊन तृप्त झाले. आणि मग भगवंत म्हटले धर्मराज ते गेलेत ना आंघोळीला, आता कवर तिकडे अंग घाशितात जरा म्हणे, या जरा खायला इकडे. आणि मग युधिष्ठिर धर्मराज भीम अर्जुन सगळी मंडळी गेली तर तिकडं पार गडा लोळायला लागले. खाऊन खाऊन पार ढेरी धोत्रटी लकरूपर्यंत खाल्लं तिथं. आणि पुन्हा पांडव म्हटले चला जेवणाची भोजनाची सिद्धता झाली. म्हणे बाद झाला तर बाबा कवर खाऊ घालतो, बाबा कवर खाऊ घालतो. एक पान खाऊन तृप्त झाला जगन्नाथ. अरे गंधाक्षरा लावू नये पण नम्र व्हावया विसरू नये. मधुपुष्पाचा हार नको पण प्रेमालिंगन सतत हवे. अरे नैवेद्याची क्षुधा प्रभूला, उपहाराची क्षुभा प्रभूला. नसे परंतु भाव हवा. विदुराच्या घरी कन्या खाऊन
विदुराच्या घरी कन्या खाऊनी तृप्त झाला यदुराना, सुदावजीचे पोहे खाऊनी तृप्त झाला यदुराना. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. पानवा फूलवा आणि मात्र यत् करोषि यदस्नासि यज्जोषि ददासि यत् पश्यसि कौन्तेय तत्कृष्व बलर्पण. अशा भावनेने जर अर्पण केलं तर द्वारकाधीश भगवंत निश्चित स्वीकार करतात. गोपाला गोपाला देवनी नंदन गोपाला गोपाला देवनी नंदन गोपाला देवनी नंदन गोपाला 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 देवनी नंदन गोपाला देवनी नंदन गोपाला देवनी नंदन गोपाला. अलौकिक श्रीकृष्ण कथा जवळजवळ समारोप झालेला आहे. आरती होईलच, पण जसं मगाशी आमच्या निपाणी पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील महिला मंडळींनी थोडंसं पूजन केलं, तर जर कोणाची इच्छा असली बाबा बाबाने 4 दिवस घासाले थांबला, जाता जाता जर कुणाला दक्षिणा देता आली तर मी समोर बसेल, नाही तर उठले की चालले तर मग गेले तरी काही हरकत नाही. याची सगळ्यांनी नोंद घ्या, कारण मी हे आसन सोडून जरा थोडंसं पुढं बसेल. जमली दक्षिणा असली पर्समध्ये पिशवीमध्ये तर द्या, नाही तर दंडात प्रणाम. रोहा आरती लावून घे. ओ